महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। सामान्य माणसासाठी अध्यक्ष महोदय, भास्करराव सन्मान्य सदस्य, म्हणजे अतिशय तुकडेबंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे। आणि वाढतं शहरीकरण, नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते त्याला कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते। त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची ती 25% आपण करण्यात आली होती, ती लोक भरत नव्हते, अर्धकरणाच्या 25%। आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठरवून दिलेलं आहे, कारण जिल्ह्याचं क्षेत्रफळ विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे, मराठवाड्यात जास्त आहे, कोकणामध्ये कमी आहे। तर प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे आणि त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे। जी सुधारणा अध्यक्ष महोदयामध्ये करण्यात आलेली आहे, कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेबंदी होताना अनियमित झाल्यामुळे 7/12 ते दस्त नोंदले जात नव्हते। त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं, त्या पद्धतीने त्याचे मालकी हक्क निर्माण करणं या संदर्भामध्ये अडचणी येत होत्या। अध्यक्ष महोदय, ह्या विशेष करून आता जे शहरीकरण झालं आहे मोठ्या प्रमाणात, ते भोवताली गावांमध्ये सुद्धा गुंठेवारीचं नाही, म्हणून अध्यक्ष महोदय यासाठी सुधारणा करणं आपण सुचवलेली आहे। विशेष करून याच्यामध्ये 2017च्या तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण 25%चा नियम केला होता रेडिकनरचा, पण कोणी भरत नव्हतं, म्हणून 25%ची रक्कम ती 5% करावी असं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे। विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण ज्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, अशी एकूण 51 लाख खातेदारांना या सगळ्या झालेल्या नियमाचा आपण रक्कम कमी केल्यामुळे लाभ मिळणार आहे। आणि म्हणून मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने विशेष करून याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होत होती की, आणि मग आम्ही नियमित करून देतो, सबरेस्टरकडे घेऊन जातो अध्यक्ष महोदय, म्हणून ते नियमानुकूल करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा या तुकडेबंदीमध्ये। आणि त्याची आपण आता त्याची मर्यादा वाढवली मध्ये तुकडेबंदी करताना। त्यामुळे अध्यक्ष महोदय हे विधेयक आपण संमत करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो। तुकडेबंदीसाठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे? आपण अध्यक्ष महोदय आपण म्हणजे बागायत क्षेत्रासाठी 20 गुंठे ते 40 गुंठे असं म्हटलं होतं आपण, आणि जिरायत क्षेत्रासाठी 1 एकर ते 2 एकर असे क्षेत्र निश्चित केलं आहे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक विचारात घेण्यात येत आहे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। अध्यक्ष महोदय, 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले।